आज नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये भाजपकडनं एक महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या महाआरतीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। या दोन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे महाआरती पार पडणार आहे। खरं तर अत्यंत ऐतिहासिक हे काळाराम मंदिर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती येत्या 22 तारखेला म्हणजे अयोध्यामध्ये राम मंदिर या प्राणप्रतिष्ठापनात कार्यक्रम पार पडणार आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे याच काळाराम मंदिरामध्ये महाआरती एकूणच करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर म्हणजे त्या कार्यक्रमाच्या आधी आज भाजपकडनं महाआरतीचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि दोन दिग्गज नेते भाजपचे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या महाआरतीचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि या महाआरतीला जे स्थानिक हे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत ते सगळ्यांनी उपस्थित राहावे अशा पद्धतीचा आदेश हे देण्यात आलेला आहे। एकूणच काय तर रामाच्या दर्शनावरून असेल किंवा एकूणच हे मंदिरचं जो एक महत्त्वाचं प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम आहे त्या सगळ्यात या पार्श्वभूमीवरती एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आता वेगवेगळ्या पक्षाकडून केला जातोय। नाशिकचा हा काळाराम मंदिर देखील ऐतिहासिक आहे। देशभरातून भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करत असतात आणि अयोध्यानंतर या काळाराम मंदिराला देखील महत्त्व आहे आणि त्यामुळेच आता अयोध्येमधला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे वेगवेगळे महाआरतीचे कार्यक्रम असतील किंवा दर्शनाचे कार्यक्रम असतील यात काळाराम मंदिरामध्ये आयोजन केलं एकूणच करताना आपल्याला बघायला मिळतोय। आज सुद्धा या महाआरतीचं आयोजन हे नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे देखील काळाराम मंदिरामध्ये येऊन महाआरती करणार आहेत आणि त्यानंतर गोदावरी नदीच्या परिसरामध्ये जाऊन तिथे गोदावरी नदीची आरती करणार आहेत। अशा पद्धतीचे वेगवेगळे हे कार्यक्रम आता नाशिकमध्ये पार पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।